सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि सायबर क्राईम आणि ऑनलाईन फ्रॉड याविषयी जी आपण एक शृंखला सुरू केलेली आहे, त्यामध्ये आपण 2-3 केसेस ज्या वर्तमानपत्रातून छापून आलेल्या आहेत अशांची माहिती मी देत आहे. तर आज जी मी माहिती देते आहे ती आहे 12 फेब्रुवारी 2026 रोजी अहमदाबादच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आलेली आहे. त्याचं शीर्षक आहे लिंक डिव्हाइस फीचर्स एक्सप्लॉयटेड फॉर सायबर फ्रॉड. तर लिंक डिव्हाइस फीचरचा सायबर फसवणुकीसाठी गैरवापर ही एक नवीन कार्यपद्धती ज्याच्यामध्ये सिम कार्डची गरजच नाही. राजकोटमधील सायबर गुन्हे शाखेने एका अत्याधुनिक फसवणूक प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. या प्रकारात फसवणूक करणारे व्हॉट्सॲपवरील लिंक्ड डिव्हाइस किंवा कंपॅनियन मोड या फीचरचा गैरवापर करून विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यांद्वारे सायबर फसवणूक करताना दिसतात. त्यासाठी सिम कार्ड वापरण्याची गरज भासत नाही. सायबर सुरक्षा तज्ज्ञ या प्रकाराला घोस्ट पेअरिंग असं म्हणतात. या सामाजिक अभियांत्रिक म्हणजे सोशल इंजिनिअरिंग या तंत्राचा वापर करून लोकांची फसवणूक केली जाते. सामाजिक अभियांत्रिकी म्हणजे मानवी मानसशास्त्र आणि चुका यांचा फायदा घेऊन व्यक्तींना फसवणं. राजकोटमध्ये एका प्रकरणात एका लेखपालाने त्याच्या नियोक्त्याच्या नावाने आलेल्या संदेशावर विश्वास ठेवून 25 लाख रुपये एका अज्ञात बँक खात्यात जमा केले. चौकशीत समोर आलं की फसवणूक करणाऱ्याने व्हॉट्सअप खातं हॅक करून त्याद्वारे संपर्क साधला होता. पोलीस निरीक्षक J.M. कैला यांच्या अनुसार फसवणूक करणारे प्रथम तंत्रज्ञानाची कमी माहिती असलेल्या व्यक्तींना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करतात, जे व्हॉट्सअपचा विशेष वापर करत नाहीत. त्यांना काही आकर्षक स्कीम सांगून QR कोड स्कॅन करण्यासाठी उद्युक्त करतात. एकदा QR कोड स्कॅन केला की ते व्हिक्टीमच्या म्हणजे पीडिताच्या असं आपण म्हणू शकतो की ज्या व्यक्तीला त्रास होणार आहे, म्हणजे ज्याच्या नावाने मोबाईल आहे किंवा जो तो मोबाईल रेग्युलर मोबाईल वापरत आहे त्याच्या व्हॉट्सॲप अकाउंटशी त्यांचं स्वतःचं म्हणजे सायबर क्राईम जे करणारे आहेत त्यांचं अकाउंट लिंक करतात. परंपरागतरित्या सायबर फ्रॉडसाठी प्रत्यक्ष सिम कार्ड मिळवणं जरुरी असतं, जे खोटे बनावटपत्र आणि ओळखपत्र दाखवून मिळवलं जातं. पण या प्रकारात ही नवीन प्रणाली वापरून व्हॉट्सअपचे कंपॅनियन मोड वापरलं जातं, ज्यामुळे एकच अकाउंट वेगवेगळ्या 5 डिव्हाइसवरून पण वापरता येऊ शकतं. म्हणजे एक नेहमीचा म्हणजे त्या पीडित व्यक्तीचा फोन आणि इतर 4 कंपॅनियन डिव्हाइसेस. अशा घटना या नवी दिल्ली, हैदराबाद येथे देखील उघडकीला आलेल्या आहेत. आता यासाठी काय खबरदारी घ्यायला पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे घोस्ट पेअरिंग जे असतं ना ते आपल्याला दिसत नाही, कारण जो पीडित असतो तो कधी त्या एक अकाउंटवरती किंवा त्याच्यावरून लॉग आउट झालेलाच नसतो. त्याचा फोन नेहमीप्रमाणेच चालू असतो. त्यामुळे लॉगिंग अलर्ट किंवा OTP शिवाय कित्येक महिन्यांपर्यंत पण याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवता येतं आणि मोबाईल धारकाच्या ते लक्षात सुद्धा येत नाही. जे गुन्हेगार असतात ते अशा अकाउंटवर जेव्हा तो वापरत नसेल तेव्हा, म्हणजे उदाहरणार्थ उशिरा रात्री वगैरे लक्ष ठेवून असतात आणि योग्य वेळी त्याचा फायदा उठवतात. आता घोस्ट पेअरिंग स्कॅम कसं होतं? तर पहिली म्हणजे
पीडित जो व्यक्ती असतो किंवा व्हिक्टीम त्याच्या हायजॅक्ड फ्रेंडच्या अकाउंटवरून एक मेसेज येतो, शिवाय एक संदिग्ध लिंक पण येते. दुसरी स्टेप, लिंक ओपन केल्यावर एक खोटी साईट ओपन होते, फेसबुक किंवा व्हॉट्सॲपच्या सदृश्य लॉग इन किंवा सिक्युरिटी पेज याच्यासह. तिसरी स्टेप अशी आहे की पीडिताला त्याचा फोन नंबर एंटर करायला सांगितला जातो. चौथ्या स्टेपमध्ये जो हल्लेखोर असतो, अटॅकर, हा नंबर वापरून विक्टीमचं व्हॉट्सॲपचं ऑफिशियल लिंक सुरू करतो आणि पेअरिंग कोड मिळवतो. पाचव्या स्टेपमध्ये खोट्या किंवा फसव्या साईट्सवर विक्टीमला हा कोड किंवा व्हॉट्सॲपसाठी वापरण्यास सूचना येतात किंवा सिक्युरिटी स्टेप म्हणून QR कोड देतात. आता सहाव्या स्टेपमध्ये जो अटॅकर असतो त्याचा फोन विक्टीमच्या फोनशी कंपॅनियन म्हणून जोडला जातो आणि मग सातव्या स्टेपमध्ये विक्टीमचं ॲप नेहमीप्रमाणे कित्येक महिनेपर्यंत कोणत्याही अलर्ट मेसेज शिवाय चालू राहतं. आणि शेवट, हे जे हायजॅक्ड अकाउंट ही खोटी लिंक त्याच्या कॉन्टॅक्ट नंबर्सना पाठवली जाते आणि हा जो स्कॅम आहे त्याची चेन आहे ती पुढे अव्याहतपणे चालू राहते. आता यासाठी खबरदारी काय घ्यायची, तर अधूनमधून आपल्या फोनचं सेटिंग चेक करायचं, लिंक डिव्हाइस चेक करावं, मॅन्युअली लॉग आउट करावं. एखाद्या अनोळखी सेशननंतर विशेषतः हे करावं. तसंच द्विस्तरीय पिन चेक करावा. तसेच बोटांचे ठसे किंवा बायोमेट्रिक लॉकचा उपयोग करून आपला मोबाईल आणि ॲप्स ओपन करावेत. अगदी तुमच्या ओळखीच्या माणसाकडून आलेली अनोळखी लिंक किंवा QR कोडसुद्धा स्कॅन करू नयेत. हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर अशी जर खबरदारी घेतली आपण तर मला असं वाटतं की या ज्या सायबर गुन्हे करणाऱ्या लोकांपासून आपण स्वतःला वाचवण्यात थोडं बहुत तरी नक्कीच यशस्वी होऊ. अर्थात सायबर गुन्हे करणारे हे सराईत असतात, आपल्याला घाबरवतात किंवा अनेक वेगवेगळ्या क्लुप्त्या करून ते आपल्याकडून कसं त्यांचा फायदा होईल, म्हणजे आपलं अकाउंट हॅक करता येईल हे बघत असतात. पण चोरावर मोर पण होता आलं पाहिजे, नाही का? पुढच्या रविवारी आणखीन अशीच एक न्यूजपेपरमधली, वर्तमानपत्रातली बातमी वाचून दाखवीन किंवा सांगीन. तर तेव्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.